हो. बॉटल काचेचीच पाहिजे, दुसरी बॉटल चालणार नाही. प्लास्टिकची वगैरे बॉटल घेऊ शकत नाही. काचेची बॉटल पाहिजे आणि तुरटी पाहिजे. काय पाहिजे? तुरटी. ह्या दोन गोष्टींची आवश्यकता आहे. आणि तिसरं पाहिजे पाणी आणि गुंच सील करण्यासाठी साहित्य. या सगळ्या गोष्टीचं आपण इथं जमा केलेलं आहे. सोनचाफ्याची फुलं आहेत, काचेची बॉटल आहे, तुरटी आहे, पाणी आहे आणि त्या बाटल्यांची गुंच आहे आणि आपण ती सील करणार आहोत. सोनचाफ्याची फुलं जास्तीत जास्त टिकावी यासाठी साधी सोपी कृती आहे. तुम्ही काय करायचं आहे की बाटलीमध्ये जे पाणी घ्यायचं आहे ते पाणी घेताना एक अर्धा लिटर पाण्यामध्ये तुरटीच्या खड्याचे 4-5 वेळा फिरा फिरवायचा आणि ते तुरटीचं पाणी या बॉटलमध्ये भरायचं आहे. आपण ऑलरेडी हे तुरटीचं पाणी तयार केलेलं आहे. त्या तुरटीचे पाणी आपण या बॉटलमध्ये टाकणार आहोत. सध्या पूर्ण भरायची नाही कारण आपल्याला फुलं टाकायची आहेत त्याच्यामध्ये. आपण थोडी थोडी बॉटल भरून ठेवली होती. अजून थोडं पाणी टाकायचं आहे. हे तुरटीचं पाणी आहे. अशा प्रकारे अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त बॉटल भरायची आहे. हे तुरटीचं पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये सोनचाफ्याची तुम्हाला जेवढी आवश्यक आहे तेवढी फुलं टाकायची आहेत. मी 2-2 फुलं टाकणार आहे. तुम्ही पण टाका 2-2 फुलं याच्यामध्ये सोनचाफ्याची. 2-2 फुलं टाकायची. स्टॉप कर. गुड. बघा आपण 8ही बाटल्यांमध्ये ही सोनचाफ्याची फुलं टाकलेली आहेत. याच्यानंतर आपल्याला या 8ही बॉटल पूर्ण पाण्याने भरून घ्यायचे आहे. पूर्ण पाण्याने याच्यासाठी की त्याच्यामध्ये हवा जाता कामा नये. त्यासाठी ह्या बॉटल पूर्ण भरून टाका. पूर्ण भरल्यानंतर त्यांची गुंच लावून टाका. गुंच अगदी घट्ट लावायची आहे. घट्ट लावल्यामुळं त्याच्यातून हवा पास होणार नाही. कारण या फुलांना हवा लागली तर ती फुलं खराब होतात. अशा प्रकारे हे गुंच लावलेलं आहे. आणि तुम्ही ह्या 8ही बॉटलना नंतर सील करायचं आहे. सील करण्यासाठी तुम्ही एखादी पेस्ट किंवा एखादं लिक्विड किंवा एमसील जे म्हणतो आपण ते एमसीलचा वापर करू शकता. आणि ते पूर्ण गुंच की त्याच्यातून एक
कणभर सुद्धा हवा आतमध्ये जाणार नाही अशा प्रकारे हे गुंच पॅक करायचं असतं. अशा प्रकारे एकदा का गुंच पॅक केलं की ही आपली बॉटल अशा प्रकारे दिसेल. जवळ आणून पडेल. अशी छान फुलं आपल्याला त्या बॉटलमध्ये संवर्धन करता येतील. ह्यामध्ये जर हवा गेली नाही तर ही फुलं 20-20 वर्ष 30-30 वर्ष टिकतात.